हॅलो फ्रेंड्स, इझी कुकिंग विथ मनीषामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, इथे मी आपली शेवग्याची भाजीची शेंगा आहेत त्या बनवणार आहे. त्यासाठी लागणारे काही साहित्य मी इथे घेतले, तुम्ही बघू शकता. कुठलाही उशीर न करता फ्रेंड्स आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी मसाला भाजला आहे. त्यासाठी लागलेले एक कांदा घेतला आहे मी, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतली आणि सुकं खोबरं घेतले. त्यासाठी मसाला भाजून घेतला आहे आणि एका साईडला म्हणजे मसाला भाजून वाटण तयार करून एका साईडला ठेवलं आहे. आणि कढई घेतली मी, कढईमध्ये तेल घेतले. तेल चांगलं तापलं की मग आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकूया. जिरे चांगले तडतडली की मग त्यानंतर बघा, आपण इथं बघू शकता एक बटाटा घेतला आहे आणि वाटाणा. हे मी सगळं तेलामध्ये फ्राय करते. एकदा ते थोडंसं मऊ झाले त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून थोडेसे शिजू देऊ. बटाटा आपल्या तेलामध्ये फ्राय होतो आहे, म्हणजे शिजतो आहे. खूप दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड केले नाही, पण आता पुन्हा मी सुरुवात केली आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तर फ्रेंड्स, जे कोणी या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. इथे मी प्लेटीमध्ये पाणी टाकले, थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकले, जेणेकरून बटाटा खाली लागू नये म्हणून. आणि हे बघू शकता तुम्ही इथे मसाला, त्याचं वाटण तयार केलेलं आहे मी अगोदर. हे बघा, पाणी आपण टाकल्यामुळं तो बटाटा खाली लागत नाही. हे बघा, बटाटा शिजलाय का आपण चेक करून घेऊया. आणि लागण तसं आपण पाणी थोडंसं गरम आहे ते टाकून घेऊया. हे बघा, आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे आपल्याला. लागण तसंच पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला. इथे बटाटे शिजण्यासाठी इथे आपल्याला 5 ते 7 मिनटं लागली आहे. भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला काही बेसिक मसाले लागणार आहे. हे बघू शकता तुम्ही इथे. मी अर्धी चम्मच हळद टाकली आहे, 1 चम्मच धना पावडर टाकला आहे, गरम मसाला, चिकन मसाला आणि काश्मीरी लाल मिरची हे टाकले आहे. हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. मसाले खाली लागू नये म्हणून त्यासाठी मी इथे थोडंसं जे गरम पाणी साईडला ठेवलं होतं तेच टाकणार आहे आता मी. हे बघू शकता, जे शेवग्याच्या शेंगा मी कट करून घेतल्या ते बघू शकता, त्या मसाल्यामध्ये मी फ्राय करून घेते. इथे आपल्या कुठेही मसाला जळलेला नाही, बघू शकता तुम्ही. इथे तुम्हाला हवे असेल तर अशी सुकी भाजी तुम्ही टिफिनला पण बनवू शकता, पण आता इथे मला पातळ भाजी बनवायची. तर याच्यामध्ये मी जे वाटण तयार केलेलं आहे तर ते वाटण मी याच्यामध्ये तेल सुटलं की मग त्याच्यानंतर मी वाटण टाकणार आहे याच्यामध्ये. हे बघा, तेल कसं सुटले आपल्या भाजीला चांगल्यापैकी. आता आपले जे वाटण केलेलं ते वाटण टाकून घेऊया. मिक्स करून आपण त्याच्यामध्ये थोडंसं जे गरम पाणी राहिले, जेवढी आपल्याला पातळ भाजी हवी तेवढं आपण पाणी टाकू शकता. इथे मी बघा, जे पाणी मसाल्याचं राहिलेलं ते पाणी टाकलं आहे आणि मी साईडला गरम पाणी करून ठेवलं आहे, ते पण पाणी टाकणार आहे मी याच्यामध्ये. कारण भाजी खूप घट्ट आहे, तर त्यासाठी मला थोडी म्हणजे रस्सा भाजीच करायची, त्यासाठी मी पाणी टाकून घेणार आहे याच्यामध्ये. आपली भाजी इथे तयार झालेली आहे. गॅस बंद करून झाकून ठेवते. हे बघू शकता अशा प्रकारे. फ्रेंड्स, आपली भाजी इथे तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.